सोलापुरात पतीनं पत्नीच्या डोक्यात फरशी घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर आनंद तांडा दरम्यानच्या पाटील वस्तीवर गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। गौराबाई पाटील वय 60 असं मृताचं नाव आहे, तर निळकंठ पाटील असं आरोपीचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार निळकंठ पाटील यांची हत्तूर ते आनंद तांडा दरम्यान शेती आहे। त्या भागाला पाटील वस्ती म्हणून परिसरात ओळखतात। या ठिकाणी गौराबाई आणि निळकंठ असे दोघे राहतात। शेतातील वस्तीवर राहत असूनही गौराबाई शेताकडे लक्ष देत नव्हत्या। त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते। दोघांमधील भांडण झाल्यानंतर त्या काही दिवस परगावी असलेल्या मुलांकडे राहण्यास जात होत्या। यानंतर त्या पुन्हा घरी आल्या की त्यांच्यात काही कारणाने वाद होत होता। दरम्यान गुरुवारी अमावस्या असल्यानं गौराबाई शेतातील मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्या होत्या। त्यावेळी निळकंठ हे तिथे गेले। तू नेहमी शेतात येत नाही, आज कशी आली असं म्हणून गौराबाई यांना शिवीगाळ केली। त्यानंतर तेथे पडलेली फरशी उचलून त्यांच्या डोक्यात घातली। यात गौराबाई यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती बाजूच्या शेतकऱ्यांनी पोलिसांना दिली, तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर सिव्हिलला पाठवला।